आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केलाय, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. जो मूळ हेतू आहे की धर्मांतराला विरोध झाला पाहिजे, जबरदस्तीने धर्मांतरण होता कामा नये. येस, वी आर विथ यू. पण ह्याच्या मागे जे तुम्ही लिहिलंय धर्मस्वातंत्र्य, ते धर्मस्वातंत्र्य नाही आहे. तुम्ही धर्मावरती परत एकदा नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करताय. कोणी काय करावं हे ठरवण्याचा अधिकार शासनाला कोणाच्या बापाने दिलेला नाही. जर संविधान आहे तर संविधानाला मान्यता द्या. तुम्ही संविधानावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही. आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की तुम्ही संविधान बदलण्याचा प्रयत्न हळूहळू करतात आणि आज तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे. त्या पाशवी बहुमताच्या जोरावरती तुम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करता. काही चुकीचं बोलत नाही आम्ही, हे अनुभवात न बोलतो. नोटीस द्या. किती दिवसाची नोटीस आहे? 60 दिवस त्या म्हणजे एक मुलगा असेल, मुलगी असेल, त्यांनी असं लपून छपून कुठेतरी डोंगरा मिंगरात जाऊन राहायचं की अरे बाबा आज मारतील का उद्या मारतील, म्हणजे जिवंतच राहणार नाहीत. आणि मी तर आंतरधर्मीय आंतरजातीय या विवाहाच्या बाजूने आहे. या जातीपातीच्या भिंती तोडायच्या असतील, या धर्माच्या भिंती तोडायच्या असतील तर जाऊ द्या ना तुमची पोरगी दुसऱ्याच्या घरात आणि स्वीकारा ना तिला. हे बोलताना मी धाडसाने सांगतो, माझ्या मुलीने ख्रिश्चनाशी विवाह केलाय, त्याला जावई म्हणून मी स्वीकारलाय. तो पण माणूसच आहे ना. हे सगळ्यांनी करावं अशी माझी इच्छा नाही, पण स्वीकारण्याचं उत्तरदायित्व म्हणजे दायित्व तर असावं, तेवढा मनाचा मोठेपणा तर असावा. अहो ते दिल्लीमध्ये कोणाकोणाच्या पोरीने कोणाकोणाशी लग्न केलं जरा यादी वाचा. द्या, मुसलमानाला द्या, त्याच्यात आमचा काही म्हणणं नाही. आमची मुलगी आम्हाला कोणाला द्यायची हा आमचा स्वातंत्र्य अधिकार आहे. याच्यात त्यांनी आम्हाला सल्ला देऊ नये. बिलावर बोला. बिलावर साहेब हे बिलावरच आहे. अहो त्यांची मुलगी त्यांनी कोणाला द्यावी हे मी कुठे सांगितलं त्यांना? पण तुम्ही त्याच्यावर बोला ना, त्याच्यात काय सुधारणा अहो त्यांच्या मुलींनी स्वतः निर्णयावर गेली. त्याला बसवलं. तुम्ही बोला आवाज साहेब. आता संविधानाने मुलीला जर अधिकार दिला असेल तर उद्या ऑनर किलिंग करू नका, जाऊन तिचा बळी घेऊ नका, तिच्या मानेच्या तुकडे करू नका, जे नांदेडमध्ये झालं. या महाराष्ट्रामध्ये धर्म राहिला बाजूला. नुसतं आंतरजातीय विवाह झाला तर तुकडे करून टाकतात. कसल्या धर्माच्या गोष्टी करता? आणि कधी काय मी 5-10 वर्षापूर्वी 20-25 वर्षापूर्वी सांगत नाही, या 2-3 महिन्यात 4 घटना घडल्या. अध्यक्ष महोदय, धर्मस्वातंत्र्य हे मी तुम्हाला संविधान पाठवतो, हे वाचा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे ना. त्याचं टायटलच आहे धर्मस्वातंत्र्याचा हक्क. आपण कुठलं नवीन धर्मस्वातंत्र्य देणार आहोत? आणि म्हणून अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीच्या म्हणजे हे सगळं प्रलोभन ही व्याख्याच व्यापक आहे. त्यामुळे मान्य करावं लागेल ना की त्यांचं योगदान आहे, मिशनरीजचं योगदान आहे. काही धर्मांनी ज्या शाळा चालवल्या त्या शाळेमधनं जो बदल आणला तो आपल्याला मान्य करावं लागेल. रस्त्यावरच्या मुलांना अनाथ आश्रमात घेऊन त्यांना सुशिक्षित करून मोठं केलं. हॉस्पिटल्स उभारली, मिशनरी स्कूल्स उभ्या राहिल्या आणि सगळ्यांना दरवाजे उघडे केले. एका विशिष्ट जातीपुरत्या शाळा मर्यादित ठेवल्या नाहीत. शिरसाट साहेब, आपली पोरं बाळ त्या शाळेत जात होती,
पण आजपासून 150 वर्षापूर्वी तुमच्या आणि माझ्या मायबापाला शाळेतच जाता येत नव्हतं, कारण का शाळा आपल्या नव्हत्या. मग ह्याच्यावर बोलायचं नाही का शिरसाट साहेब, तुम्ही सांगा. हा, धर्म स्वातंत्र्य नसतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म बदलला असता का? संविधान आल्यानंतर संविधान आल्यानंतर धर्म बदललाय, संविधान येण्याच्या आधी धर्म नाही बदललाय. आणि हे त्यांचा उद्देश, त्यांच्या मनातला राग हा जेव्हा त्यांनी मनुस्मृती जाळली तेव्हाच जाहीर केला होता. अहो, जर इथल्या महिलांनी उद्या विद्रोह केला तर त्याच्या चुकीचं काय आहे? हा आज ना उद्या जे सौदी अरेबियामध्ये झालं ते कधी ना कधी भारतात होणारच आहे. तुम्ही किती दिवस दाबून ठेवाल? परत एकदा सांग, धर्मांतराला आमचा विरोध आहे, पण ह्या बिलाच्या नावालाच आमचा विरोध आहे.